चला तर मंडळी बनवूयात मस्त भरली ढोबळी मिरचीची भाजी. तर छोटी छोटी ढोबळी मिरची मी बाजारातून आणली होती. तर सगळ्यात आधी आहे ना मी इथे भरली ढोबळी मिरची बनवण्यासाठी मसाला तयार केला. शेंगदाणे छान असे भाजून त्याचं कूट तयार करून घेतलं. त्यानंतर सुकं खोबरं सुद्धा किसून छान असं भाजून घेतलं आणि ते असं कुस्करून घेतलं. आता तयार केलेल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला सुकं खोबऱ्याचं कूट टाकायचं आहे. वरतून बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे, बारीक कापलेला टोमॅटो, चवीनुसार लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडीशी साखर, बारीक कापलेली कोथिंबीर टाकून आहे ना हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं. आता आहे ना ढोबळी मिरचीच्या बिया सुद्धा मी अशा पद्धतीने काढून घेतल्या होत्या. आता तयार केलेला मसाला आहे ना ढोबळी मिरचीमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचे. एक एक करत सर्व मसाला मी सगळ्या ढोबळी मिरचीमध्ये भरून घेतला. आता पुढची प्रोसेस एकदम सोपी आहे. गॅसवरती एखादं पसरट बुडाचं भांडं ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. आता मसाला भरून घेतलेली ढोबळी मिरची आहे ना एक एक करत तेलावरती सोडून द्यायची. त्यानंतर एक वाफ द्यायची. पुन्हा नंतर आहे ना तेलावरती छान अशी अलटी पलटी करून परतवून घ्यायची आणि 80% आहे ना ढोबळी मिरची छान अशी शिजवून घ्यायची. आता त्याच्यानंतर आहे ना उरलेला जो मसाला आहे ना ताटातला तो सुद्धा वरतून टाकायचा. किंचितसं पाणी टाकायचं. पुन्हा चमच्याने जास्त खालवर न करता आहे ना एक 5-1 मिनिटाची वाफ द्यायची आहे. तर थोड्या वेळाने बघू शकता इथे मस्त चमचमीत अशी भरली ढोबळी मिरचीची भाजी तयार होते. खूप छान लागते चवीला. आता ही झाली माझी पद्धत. तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.